आणि एका रात्री मला असं इन्फॉर्मेशन आली की एका गावामध्ये 2 आतंकवादी आहेत. आणि त्यानंतर ज्यावेळेस मग ॲक्च्युअल एन्काउंटर करायचा टाईम आला, तो एक्सपिरियन्स कसा होता? समोरनं धावत आला, दन 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 फायर करत मी ज्या झाडावर बसलो होतो त्याच्यावरती पूर्ण फायर त्याचा आला. मी एमच घेऊन एकच गोळी म्हणजे पहिला आतंकवादी माझा इथे कंठस्थान घ्यायचा. त्याच्यावर मी फर्स्ट टेररिस्ट विचार केली. जस्ट नुकताच एक मूवी आला तो धुरंधर, की ज्याच्यामध्ये असं सांगितलं होतं की सिक्रेट ऑपरेशन पण चालतं. मग तशा टाईपचे खरंच ऑपरेशन असतात का, आणि तुम्ही त्यापैकी काही केलं होतं का? प्रत्येकाने खिडकीला आणि डोरला मी एम घेऊन बसलो होतो. आतच जेवायचं, आतच खायचं, बाहेर निघायचं नाही आहे. आतच तिथं का तिथं बाथरूम वगैरे नसायची, तिथंच सगळं आत. फॅमिली खाली राहायची, आम्ही वर राहायचो. असं कधी झालं Challenge की समजा तुम्हाला ट्रॅप करायसाठी कोणीतरी येस 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 असं झालेलं आहे भरपूर वेळेस. कसं काय असतात, कधी कधी आमची इन्फॉर्मर काय करतात. आणि सर असं कुठलं ऑपरेशन होतं का की ज्याच्यामध्ये असं वाटतं की फार आपण काय म्हणतो की फसलोय, टच मौत को छू के वाचलो आपण, काय टच से म्हणतो? वापस टच से छू मौत के. टच करके वापस आ गया, जो डायलॉग मारते मूवीमध्ये. जे मुलं आहेत की ज्यांना समजा तुमच्यासारखंच एक आर्मी ऑफिसर व्हायचंय, ज्यांना NDA मध्ये जायचंय, SSB मध्ये जायचंय, तर त्यांच्यासाठी काय सांगाल, त्यांना काय ॲडवाइस द्याल? आपल्या सगळ्यांना योगेश पाटीलचा नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे 10 पट मोठी स्वप्न पाहणाऱ्या नव्या महाराष्ट्राच्या सगळ्यात इन्स्पिरेशनल पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे श्रीमंत स्टुडिओ प्रस्तुत श्रीमंत व्हा विथ योगेश पाटील. तर मंडळी, आजचा जो पॉडकास्ट असणार आहे तो खरंच खूप जास्त धमाकेदार असणार आहे, कारण आपण आपल्या एका धमाकेदार गेस्टला पुन्हा एकदा इन्व्हाइट केलेलं आहे. त्यांचं नाव आहे कर्नल सचिन रांदळे सर, की ज्यांना बॅक टू बॅक शौर्य पदक मिळालेलं आहे आणि सेना मेडलसुद्धा मिळालेलं आहे. आणि त्यांनी आजपर्यंत अनेक एन्काउंटर्स केलेले आहेत काश्मीरमध्ये असताना, त्यांच्या ड्युटीवरती असताना, आणि त्याचेच जे काही किस्से आहेत ते आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. तर मी आता तुमचा टाईम वेस्ट करत नाही, आपण डायरेक्टली आजच्या या पॉडकास्टला स्टार्ट करूयात. परंतु त्याआधी आपल्या श्रीमंत स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. तर सचिन सर, तुमचं पुन्हा एकदा आपल्या श्रीमंत व्हा या पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. धन्यवाद आणि जय हिंद तुला. जय हिंद सर. तर सर, मागच्या वेळेस जो तुमचा युनिफॉर्म होता तो एका वेगळ्या स्टाईलचा होता, पण आज एकदम वेगळ्या स्टाईलचा आहे. तर यामागे काय? मागच्या वेळी जेव्हा तुम्हाला बोलत होतं तेव्हा मला वाटलं फॉर्मली जायला पाहिजे. हो. पहिल्यांदा कोणाला भेटतो तर फॉर्मली भेटलं पाहिजे, हो. म्हणून ते सगळे युनिफॉर्मचे ते मेडल्स वगैरे होते. आणि आज थोडंसं action mode मध्ये दिसतायत. हां, ॲक्शन. तुम्हाला की सर आता नेक्स्ट टाइम तुम्हाला तुमचे किस्से आणि ॲक्शन सांगा. मला आता मी म्हणलं की ॲक्शन सांगायचं तर ॲक्शनचं ड्रेस घातलं पाहिजे, म्हणून मी घातलेलं आहे. येस. पण आजच्या पॉडकास्टमध्ये आम्ही तुमचे मेडल्स मिस करतोय. Okay. तर सुरुवातीला मला ते मेडल्स बद्दल ऐकायला आवडेल. ओके. माझं पहिला जे मेडल आता जे आहेत, भरपूर मेडल्स आहेत, त्यातले 2 महत्त्वाचे सांगतो मी. एक शौर्यचक्र आहे. शौर्यचक्र राष्ट्रपती APJ कलाम सरांनी मला हे दिलेलं आहे, कारण की माझ्या टीम आणि मी टोटल आमच्या काश्मीरमध्ये 20 आतंकवादी चा खात्मा केला होता. आणि सेना मेडलसुद्धा त्यासाठीच आहे, म्हणजे वेगवेगळ्या ऑपरेशनसाठी आहे. ओके. प्रत्येक वेळेस मॅन ऑफ द मॅच असतं तर वेगळ्या मॅचला असतं का नाही, तसं वेगवेगळे ऑपरेशन्स केल्यामुळे झाले. भरपूर ऑपरेशन असं मी केलेले आहेत काश्मीरमध्ये. आणि स्पेशली 2001 आणि 2004च्या काळात आजचं जे माहोल आहे फार कमी आतंकवादी आहेत. पण 2001 ते 4मध्ये तिथं प्रत्येक तुम्ही असं जंगलाच्या झाडामागे बघा, तुम्हाला ऑपरेशनसाठी आतंकवादी मिळेल, असं इतकं टेन्स सिच्युएशन होती तेव्हा. ओके. पण मग त्या सगळ्यांवरती आपण येऊयात, पण याची बॅकग्राऊंड स्टोरी आधी थोडीशी समजून घेऊयात, की तुमची सुरुवात कशी होती किंवा बालपण कसं होतं? बालपण मी कसं आहे, मी मिलिटरीच्या वातावरणात वाढलेलं आहे. माझे वडील, आजोबा, काका हे सगळे मिलिटरीमध्ये असल्यामुळं मला पण ते कुठंतरी बालकडू लहान असताना ते असतं ना की लहान मुलांना ते तुम्ही बघता तसं तुमच्या डोक्यामध्ये ते तुमची साईक होती, तसं ते मला एक आवड झाली निर्माण वर्दीसाठी. आणि स्पेशली हे ग्रीन वर्दीसाठी झाली. आणि मला आई पण एनकरेज करायची, आणि आईला वाटायचं की माझा मुलगा ऑफिसर बनला पाहिजे. माझे वडील ते रँक्समध्ये होते, तर त्यामुळं ते कुठंतरी एक माझी इच्छाशक्ती झाली. आणि मी सातारा सायन्स स्कूलला जॉईन केलं. आणि सायन्स स्कूलमध्ये माझी ट्रेनिंग झाली 7 वर्ष तिथं बेसिकली. आणि माझी जे पूर्ण ओव्हरऑल पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, UPSCची तयारी, NDAची तयारी सगळं तिथं केलं. पब्लिक स्पीकिंग, या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी जे लागतात ॲज अ ऑफिसर बनण्यासाठी, त्या सायन्स स्कूलमध्ये तिथं सगळं रुजलं माझं सगळं. ओके. सर, सैनिकी स्कूलबद्दल सांगा ना, कारण नॉर्मली जे 99% मुलं असतात ते नॉर्मल स्कूलमधून शिकतात.
त्यांना त्या शाळेबद्दल माहिती असतं, पण एक सैनिकी स्कूलचं वातावरण कसं असतं, तिथं काय वेगळ्या गोष्टी केल्या जातात, म्हणजे हे तर माहिती की हॉर्स रायडिंग वगैरे असतं, पण आणखी काही गोष्टी स्पेशली त्यांना शिकवल्या जातात का? नाही, सैनिक स्कूल जी स्थापना केली होती 1961 मध्ये, हे कारण काय होतं की मध्यमवर्गीय आणि शेतकरीचे जे मुलं आहेत त्यांना डिफेन्समध्ये ऑफिसर म्हणून जायची संधी मिळाली पाहिजे. तर पहिल्या सैनिक स्कूल हे स्थापना केली होती 1961 मध्ये. आपले जे यशवंतराव चव्हाण साहेब जे डिफेन्स मिनिस्टर तेव्हा होते त्यावेळी, आणि त्यांनी हे कल्पना देऊन इथं साताऱ्यामध्ये पहिले सैनिक स्कूल काढलं भारतातलं. असं पूर्ण स्टेटमध्ये प्रत्येक स्टेटला एक सैनिक स्कूल आहे, ओके, जे सेंट्रल गव्हर्नमेंटचं आहे. बाकी जे आता इथं छोटे मोठे सैनिक स्कूल आहेत ते मध्ये ॲक्च्युली ते ट्रेनिंग होत पण नाही त्या प्रकारची, आणि ते तसं माहोल नाही आहे. पण ह्या सैनिक स्कूलमध्ये साताऱ्यामध्ये मी जिथं राहिलो आहे तिथं एक कल्चर असतो, एक ॲटमॉस्फिअर असतो, एक तुम्हाला एक ट्रेनिंगचं एक वातावरण देतात. एक NCC थोडंसं स्पोर्ट्स म्हणा, किंवा थोडीशी तुम्हाला जे पब्लिक स्पीकिंगची तुम्हाला जे रिक्वायरमेंट असते, तुमची करेज वाढवणं, तुम्ही डेअरिंग वाढवणं, बाकीच्या स्कूलपेक्षा यामध्ये हे गोष्टी आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कमराडरी, टीममध्ये तुम्ही कसं वागता, टीममध्ये तुम्ही कसं घेऊन जाता टीमला पुढे, सगळं त्या स्कूलमध्ये शिकायला जातं. मिलिटरी डिसिप्लिन सर्वात महत्त्वाचं सेकंड पॉईंट आहे, मिलिटरी डिसिप्लिन. कमराडरीनंतर मिलिटरी डिसिप्लिन. डिसिप्लिन तुमच्यामध्ये शिस्त येणे, बाकी स्कूलमध्ये सुद्धा शिस्त असते, पण घरी आल्यानंतर मुलं आपल्या आई वडिलांसोबत कसं वागतात. पण तिथं आम्हाला सकाळपासून संध्याकाळपर्यंत, सकाळी उठण्यापासून 5ला उठून ते 10ला झोपेपर्यंत प्रत्येक जे आम्ही ॲक्टिव्हिटी करत असतो ते शिस्तीमध्ये. तुमचा सकाळचा फ्रेश होण्यानंतर फिजिकल फिटनेस, PT नंतर नाश्त्यानंतर लगेच तुम्हाला तयार होऊन फक्त 10 ते 5 मिनटात तुम्हाला तयार व्हावं लागतं. तयार होऊन तुम्ही लगेच क्लासेसला जाता, 10 मिनटात नाश्ता करून क्लासेस नंतर तुम्हाला परत 1:30 वाजता तुम्ही आला, लगेच चेंज करून तुम्हाला जेवण करून ग्राउंडवरती लगेच 3-3:30ला. असे शिस्त आहे. आणि गेम्स खेळल्यानंतर तुम्हाला लगेच 6 वाजता अभ्यासाला बसवायचं. गेम्स खेळल्यानंतर आंघोळ केलं, लगेच कपडे चेंज केले, दिवसभर बिझी असेल. येस, लगेच गेम्स झाल्यानंतर लगेच स्टडी पिरियड, अभ्यास 6 ते 8ला डिनर, परत 8:30ला बसायचं, 10पर्यंत, 10 लाईट्स आउट. म्हणजे एक शिस्तीचं वातावरण आहे. त्यामुळे कुठंतरी ते एक डिसिप्लिन आणि एक टीम स्पिरिट तिथे डेव्हलप होतं. ओके, हे कम्युनिकेशन स्किल डेव्हलप होतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे करेज, हिंमत येते तुमच्यामध्ये, यार मला हे करायचं आहे. तिथं ऑब्स्टिकल्स करवतात, आम्हाला स्पोर्ट्स करवतात. ऑब्स्टिकल स्पोर्ट्समध्ये तुमच्यामध्ये करेज येते, हिंमत येते. हे वन ऑफ द इम्पॉर्टंट क्वालिटी ऑफ एन ऑफिसर. म्हणजे तुम्हाला धैर्य, शौर्य सगळं तिथं तुम्ही शिकता. ओके, म्हणजे शेपअप तिथं करतात बेसिकली. आणि त्यासोबत सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं ॲकॅडमिक्स, अभ्यासिका. NDAसाठी काय लागतं, NDAसाठी UPSCसाठी कसं तुम्हाला लागतं तिथं ओरिएंटेशन करून घेतात आणि तयारी करून घेतात. ओके, आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे तिथे SSB ट्रेनिंग असते, सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड. इंटरव्ह्यू कसं अपेअर करायचं, कारण की तुम्हाला हे 6 ते 7 वर्षामध्ये तुमच्यात हे ओव्हरऑल तुमची पर्सनल डेव्हलपमेंट झालेली आहे. स्विमिंग पूल, हे हॉर्स रायडिंग, हे खेळल्यामुळं टीम. पण ते SSBमध्ये कसं तुम्ही दाखवायचं, कसे विचार मांडायचे, हे SSBमध्ये आपल्याला तिथं शिकवलं जातं. ओके. आणि सर मग स्कूल नंतर मग तुम्ही स्कूलनंतर मी पहिल्याच अटेम्प्टमध्ये मी NDA क्लिअर केला. आणि नंतर UPSC परीक्षा असते NDAची रिटन एक्झाम, आणि नंतर SSB पण क्लिअर केला पहिल्या अटेम्प्टमध्ये. मेडिकल क्लिअर करून मग मी NDA जॉईन केलं खडकवासल्यामध्ये. ओके, 1994ला. ते माझा NDAची तिथनं माझी जर्नी सुरू होते. ओके. आणि NDAमध्ये 3 वर्ष ट्रेनिंग आहे. 7 वर्ष तिथे, NDAमध्ये 3 वर्ष आहे. ओके. आणि ते तर सैनिक स्कूलपेक्षा मी म्हणेन की 4 पटी डिफिकल्ट आहे, टफ आहे. इन टर्म्स ऑफ फिजिकल फिटनेस, शारीरिक क्षमता तिथे वाढवतात, तुमची बौद्धिक क्षमता वाढवतात, तुमची लिडरशिपची क्वालिटी जी आहेत ती तुम्हाला परत रिफाईन करतात. आणि ॲक्च्युअल तुम्हाला छोटे छोटे टीममध्ये तुम्हाला टाकून तुम्हाला तुमची परीक्षण घेतलं जातं, तुमची ट्रेनिंग घेतली जाते. तुम्हाला फायरिंग ॲक्च्युअली करायला लागतं, तुम्हाला क्राउलिंग ॲक्च्युअली करावं लागतं. तुमचे ते पूर्ण हाताचे जे क्राउलिंग असते की नाही, आता तुमचे फुटतात, तुम्हाला शिक्षा मिळते भरपूर तिथं. तर ओव्हरऑल तिथं सैनिक स्कूलपेक्षा 4 पटीनं मेहनत करून घेतात. तिथंसुद्धा आम्हाला अभ्यासिका असते, अभ्यास करून घेतात. जे मुलं BSc जातात ते BSc घेतात, म्हणजे बेसिकली एक ग्रॅज्युएशन आहे. आणि आता सध्या तिथं इंजिनिअरिंगसुद्धा स्टार्ट केलेलं आहे, BTech स्टार्ट केलेलं आहे. कारण की
जगामध्ये जसं लढाई चेंज व्हायला लागले, इथं पण आमचा अभ्यासक्रम आणि मुलांचं ट्रेनिंग चेंज व्हायला लागलं. अरे वा. ती चेंज केलंच पाहिजे ना. हो बरोबर. हेच मुलं उद्या ऑफिसर होणार आहेत आणि हेच मुलं तुम्हाला जाऊन तिथं लीड करणार आहे बॅटलफील्डवरती. लढाईमध्ये जे स्वरूप चेंज होत आहेत, टेक्निकली जास्त वापर होतोय, म्हणून इथं पण बीटेक त्यांनी स्टार्ट केलेलं आहे इंडियात. ओके. तर हे सगळे डिग्री करत करत तुम्हाला बाकी एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज, जसं मला रायडिंग म्हणलं, स्विमिंग सांगितलं, स्पोर्ट्स, सेम जे सायन्स स्कूलमध्ये होतं. सायन्स स्कूल छोटं मिनी इंडिया आहे, हे फार ॲट लार्जर स्केल आहे आणि तो पूर्ण भारतातले मुलं येतात. 1800 मुलं तिथं असतात. ओके. आणि 18 स्क्वॉडन्स तिथं आहेत. म्हणजे अल्फा, ब्रावो, चार्ली जसं हाऊस असतं ना, तसं 18 हाऊसेस आहेत तिथे. बापरे. त्याच्यामध्ये ऑप्शनमध्ये कॉम्पिटिशन्स, क्रॉस कंट्री पळणे, हे सगळं असतं. आणि त्यासोबत मिलिटरी ट्रेनिंग, मिलिटरी एटिकेट्स, मेसमध्ये कसं तुम्ही जेवायचं, सकाळी तुम्ही पीटीला उठता तिथूनपासून रात्रीपर्यंत मिलिटरी एटिकेट्स असतात. ओके. कपडे कसे घालायची, बेल्ट कसं लावायचं, कॅप कशी लावायची, सगळ्या सॅल्यूट कसं मारायचं, मिस्टॅच कसं ठेवायची, हेअरकट कसं असायचं, प्रत्येक छोटी छोटी गोष्ट, अंतरण कसं तयार करायचं, कुठल्यानंतर स्वतःचं अंतरण कसं तयार करायचं, इथनं ते रात्री तुम्ही झोपेपर्यंत प्रत्येक गोष्ट तुम्हाला एका स्ट्रक्चर्ड वेमध्ये शिकवतात. ओके. आता आम्ही पीटीला जायचो फिजिकल फिटनेससाठी, 5 किलोमीटर पळायला लागायचं. त्यानंतर तुम्हाला 25 पुशअप्स, 25 सिटअप्स करायला लागायचे. ते टेस्ट असतात प्रत्येक टर्म्समध्ये. 3 वर्ष ट्रेनिंग आहे, ते 6 टर्म्स असतात. प्रत्येक टर्ममध्ये वेगवेगळी ट्रेनिंग होत असते आणि ते करून आपण मग हे सगळे टेस्ट पास झाल्यानंतर तुम्ही पासिंग आउट करता आणि इंडियन मिलिटरी अकॅडमी जॉईन करता. तिथं ॲक्च्युली इंडियन मिलिटरी अकॅडमी जी आहे देहरादूनला आहे आर्मीच्या मुलांसाठी, आणि एअरफोर्ससाठी एअरफोर्स अकॅडमी आहे ते दुंदिगल हैदराबादला, आणि नेव्हल अकॅडमी एजिमुलाला आहे ते केरळामध्ये. इंडियाची मुलं आर्मी, एअरफोर्स, नेव्हीचे इथं सेपरेट होतात आणि प्रोफेशनल आर्मीमध्ये जाऊन सर मग हे आधीच डिसाईड केलेलं असतं का मुलांनी की मला आर्मीमध्ये जायचंय? हो, एनडीएचा तुमचा फॉर्म तुम्ही भरताय का नाही, जेव्हा एक्झाम क्लिअर केल्यानंतर मेरिट लिस्ट येते. मेरिटमध्ये तुम्ही तुमच्या चॉईसप्रमाणे तुम्ही चॉईस देतात, फर्स्ट, सेकंड, थर्ड, आर्मी, एअरफोर्स, नेव्ही, त्याप्रमाणे तुम्हाला अलॉट होतं. आणि त्याप्रमाणे तुम्हाला 3 वर्ष कॉमन ट्रेनिंग असते. शेवटच्या वर्षी ते तुमची प्रोफेशनल ट्रेनिंग, आर्मीची मुलं आर्मीला करतात, एअरफोर्सचे जसं आर्मीच्या मुलांना ॲम्बुश, पेट्रोलिंग, जंगल वॉरफेअर, माउंटनमध्ये कसं लढायचं, प्लेनमध्ये कसं लढायचं हे शिकवतात. एअरफोर्सच्या मुलांना फायटर एअरक्राफ्ट, ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्टची सगळी बेसिक माहिती, फ्लाईंग, असं सगळं फ्लाईंगचं सगळं त्यांना शिकवतात. आणि नेव्हीच्या मुलांना शिपची माहिती, सबमरीन्स कसं लढतात, सबमरीन कसं वॉरफेअर कसं असतं, ते सगळं शिकवतात तिथं आपल्या ट्रेनिंग अकॅडमीजमध्ये. ओके. मग इंडियन मिलिटरी अकॅडमी कशी होती? इंडियन मिलिटरी अगेन सेम, तिथं जास्त प्रोफेशनलिझम जास्त असतं. म्हणजे तुम्ही लढाईचे कसं स्वरूप आहेत, युद्धनीती, वॉरफेअर्स, युद्धनीती, हे सगळं जास्त तिथं फोकस असतं युद्धनीतीमध्ये. पेट्रोलिंग कसं करायचं, जंगलात कसं तुम्ही जायचा, जंगलात जाऊन कसं 3 दिवस बसायचं, ॲक्च्युअल तुम्हाला तिथे घेऊन जातात जंगलामध्ये, पहाडीमध्ये, आणि आम्हाला तिथं 3-3 दिवस कॅम्प करायला लावतात. कॅम्पमध्ये आम्ही शिकतो, कॅम्पमध्ये 3 दिवस उपाशी राहतो आम्ही. कधी कधी आम्हाला इतकं टायमिंग बिझी असते तिथं की जेवायला मिळत नाही कॅम्पमध्ये. म्हणजे इतकं, म्हणजे ते ॲक्च्युली पार्ट ऑफ ट्रेनिंग. उपाशी राहणं काही वाईट नाही आहे, पण ते पार्ट ऑफ ट्रेनिंग आहे. आम्हाला मेंटली स्ट्रॉंग तिथं करतं, आम्हाला एक सहनशीलता आमच्यामध्ये वाढते. हे काही ऑफिसरला एक क्वालिटीज त्याच्यामध्ये आमच्यामध्ये येतात. बरोबर. हे एक उदाहरण देतोय. तसंच फायरिंग तिथं असतं, प्रॉपर फायरिंगसोबत आम्हाला रॉकेट लॉन्चर पण ते तुम्ही भेटलं ना बॉर्डर पिक्चरमध्ये वगैरे रॉकेट लॉन्चर, ते फायरिंग काय शिकवतात, वेगवेगळे वेपन्स शिकवतात. त्यामुळं आम्ही पूर्ण तिथं ट्रेनिंग केल्यानंतर एक स्ट्रॉंग लीडर आणि स्ट्रॉंग ऑफिसर बनतो. आणि ऑफिसर बनल्यानंतर तुम्हाला युनिटमध्ये पोस्टिंग देतात तुमच्या युनिटमध्ये. ओके. सर ट्रेनिंगचा एखादा किस्सा की जो आजही तुमच्या लक्षात आहे? ट्रेनिंगचे भरपूर किस्से आहेत. कुठला म्हणजे किस टाईपचा किस्सा तुम्ही म्हणता आता? तुम्हाला जो सगळ्यात जास्त लक्षात असेल किंवा त्रास झाला असेल किंवा? ट्रेनिंग एनडीएमध्ये त्रास नाही झाला मला फार. एनडीएमध्ये काय असायचं, सिनियर्स आम्हाला कुठलंही गेम जिंकलं किंवा हारलं तर आम्हाला त्या रोडवरती रोलिंग करायला लावायची, रोलिंग करायची. बापरे. आणि बिना बनियन, बिना टी शर्ट, फक्त पाठीशी, आणि त्या रोडवरती तुम्ही रोलिंग करायची. गरम एकदम उन्हामध्ये तुमच्या पाठीचं साल्ट निघायचं, असं रोलिंग करायचं आम्ही. ते एक आहे. दुसरं पनिशमेंट म्हणजे आमचे जे ड्रिल उस्ताद असतात, त्यांचे काही असं डायलॉग इतकी छान असतात डायलॉग त्यांचे. आता मला नंतर हसू येतं त्या गोष्टीवरती. ते म्हणायचे की जेंटलमॅन कैडेट, आप यहाँ ट्रेनिंग करने आए हो,
यहाँ मक्खी मारने नहीं आए हो, तो आपको बाहर पैर के सावधान विश्राम जो करते हो ना, सावधान ऐसे करो कि आप ऐसा पैर मारो की यहाँ खड्डा गिर जाए, खड्डे में मेंढक म्याव म्याव करे. असं छोटे मोठे ते सांगायचे आणि ते स्ट्रिक्ट असायचे, त्यामुळे मला डिसिप्लिन यायचं. ते असं सांगायचे की इतकं तुम्ही जोराने ओरडा, जय हिंद इतकं जोराने म्हणा तुम्ही की सगळं बाहेर तिथं जे पुण्यामध्ये कॉलेजेस आहेत सगळ्यांना कळलं पाहिजे की नॅशनल डिफेन्स अकॅडमी में लोहा बन रहा है. अरे वा. तर असं ते आम्हाला प्रोत्साहित करायचे. आणि एक पनिशमेंट असायची आम्हाला सिंहगडला, काय चूक झाल्यानंतर मग ते सिंहगडची पनिशमेंट मला फार आवडायची, काय की आम्हाला बाहेर जायला मिळायचं ना. आणि ते पूर्ण 15 किलो पिठ्ठू आपला हत्यार घेऊन पळ जायचो मी. ते 4 तास मिळायचे आम्हाला. एनडीएतनं सिंहगड 11 किलोमीटर आहे. 11 किलोमीटर पळ जायचं. ते पूर्ण ते डोंगर चढायचं किल्ल्यामध्ये. तिथं आमची एक टीम असायची, त्यांच्याकडनं ते एक हे असतं कॉईन किंवा त्यांच्याकडनं एक हे असतं आपलं की आम्ही पावती एक पावती तिथनं घ्यायची, परत अकॅडमीमध्ये यायचं. हे 4 तासामध्ये करायचं असायचं. पण त्या वयाला 17-18 वर्षाला इतकं फिजिकली आम्ही इतकं फिट असायचो, आम्ही 3 तासात करायचो. आणि परत येऊन लगेच चेंज करून आंघोळ वगैरे करून छान जेवायचो. तर ते एक असे काही प्रसंग आहेत. सर मग पोस्टिंग ज्यावेळेस झाली समजा, येस, त्यावेळेस कशी सिच्युएशन होते की समजा ॲक्च्युअल ज्यावेळेस तुम्ही ग्राउंडवरती उतरलेत त्यावेळेस पोस्टिंग झाल्यानंतर पोस्टिंग ते ॲक्च्युअल काश्मीरला. ओके. मग काश्मीरला माझी पोस्टिंग आली. मी 22 वर्ष 23 वर्षाचा होतो, 22-22.5 वर्षाचा होतो. 1 वर्ष मी देहरादूनला केलं. देहरादूनहून डायरेक्ट मला राष्ट्रीय रायफल्स काश्मीरमध्ये आलं. ओके. 2001च्या काळामध्ये. 2001मध्ये राष्ट्रीय रायफल्स जी आहे, राष्ट्रीय रायफल्स हे क्रिएट केलेले फोर्स आहे टू फाईट काउंटर टेररिस्ट ऑपरेशन्स. ओके. जे नॉर्मल आर्मी आहे ते युद्ध लढणार आहे. ठीक आहे. आता इंटरनल सिक्युरिटीमध्ये जे भारतामध्ये आतंकवादी आहेत, स्पेशली काश्मीरमध्ये आहेत, त्यांना एक राष्ट्रीय रायफल्स एक फोर्स क्रिएट केला त्यांनी. वेगवेगळ्या आर्म्समधून म्हणजे इन्फंट्री म्हणजे पायदळमधनं, आर्टलरीमध्ये, टँक्समधनं सगळं घेऊन एक त्यांनी राष्ट्रीय फोर्सचं क्रिएट केलेलं आहे. त्यांचं मुख्य कारण एकच आहे की ते आतंकवाद्या आणि आतंकवाद्याच्या स्वरूपामध्ये जे पण ॲक्टिव्हिटी होतात त्यांच्यासाठी लढायचं असतं. ओके. काश्मीरला आहे. आणि आसाम रायफल आहे ते नॉर्थ ईस्टला आहे. तुमच्या मणिपूर, नागालँड या एरियामध्ये सेम काइंड ऑफ फोर्स पॅरामिलिटरी ते तिथं लढतं. ओके. पहिलं पोस्टिंग माझं काश्मीरला होतं. ओके. आणि त्यानंतर ज्यावेळेस मग ॲक्च्युअल एन्काउंटर करायचा टाईम आला, तो एक्सपिरियन्स कसा होता? असं भरपूर एन्काउंटर झाले. कसं आहे, काउंटर इन्सर्जन्सीमध्ये तुम्हाला एक समजलं पाहिजे, काउंटर टेररिस्ट ऑपरेशनमध्ये वॉर एक वेगळी तरीक्याचं लढायची टेक्निक असते. आणि ही जी टेक्निक आहे प्रॉक्सी वॉर किंवा काउंटर टेररिस्ट ऑपरेशन्समध्ये, हे वेगळं आहे. दररोज तुम्हाला प्रॉक्सी वॉर म्हणजे दुश्मन देश आहे त्याच्यासाठी त्यांच्याकडनं कोणतरी लढतोय, तिथली लोकल पॉप्युलेशन किंवा तिकडची काही लोकं येतात पाकिस्तानचे, ते येऊन भारतीय सेनेसमोर लढतात. त्यांची सेना समोरासमोर लढत नाही, पाकिस्तान आर्मी समोरासमोर लढत नाही. ते प्रॉक्सी समजणे एक्झाम देत प्रॉक्सी पाठवतो. तसं प्रॉक्सी लोक पाठवून आतंकवाद धिंगाणा करून इथल्या लोकांना त्रास देऊन, इथल्या आर्मीला त्रास देऊन ते लढायचा प्रयत्न करतात. तर दॅट इज प्रॉक्सी वॉर. हे जे तिथले टेररिस्ट ऑपरेशन आम्ही करायचो, तर वेगवेगळे ऑपरेशन्स आम्ही करायचो. त्यामध्ये दरवेळेस आम्हाला इन्फॉर्मेशन जेव्हा यायची, तर आम्ही जेव्हा इन्फॉर्मेशन चेक करायला यायचो, जरूर नसायचं की तिथे आतंकवादी असायचा. कारण की तिथले जे लोक, तिथे कसं आहे माहोल काय आहे, ते लोकसुद्धा घाबरलेले आहेत, त्यांना सुद्धा प्रेशर असतं. बरोबर. कारण कोणी जर इन्फॉर्मेशन आर्मीला किंवा पोलिसला दिली, त्या लोकांना सुद्धा तिथं टार्गेट केलं जातं, त्यांना मारलं, टार्गेट किलिंग केली जाते. मग तिथे लोकंसुद्धा घाबरून सांगत नाही. ते पहिलं चॅलेंज होतं मला, की ते लोकांना इन्फॉर्मेशन घेणे फार 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 कठीण आहे तिथं. सेकंड, जमिनीची बनावट, तिथले जंगल, तिथले नाले, तिथले गाव हे वेगळे होते, तिथली भाषा. आणि त्यावेळेस काही गुगल मॅप्स नव्हतं. हां, एक्झॅक्टली. आजचे तुम्ही एक दावा गुगल मॅप तुम्हाला लगेच कळतं गुगल मॅपमध्ये. त्यावेळी तसं काही नव्हतंच. त्यावेळी आता फोन पण नव्हता आमच्या इथं. माझी पोस्ट, त्या पोस्ट मला दिली होती. त्या पोस्टमध्ये मला सांगितलं होतं 120 लोक माझ्या नेतृत्वाखाली दिले होते 22 वर्षामध्ये. आणि सांगितलं होतं त्या एरियामध्ये 20 ते 25 गावामध्ये तुम्हाला तिथल्या एरियामधल्या आतंकवाद्यांना संपवायचं आहे. परत जंगल आसपास होता, तर माझ्या एरियामध्ये 15 ते 20 किलोमीटरचा मला दायरा दिला होता.
रेडियसमध्ये समजा की म्हणजे कमीत कमी 25 किलोमीटर असं तुम्ही एक हो. एरिया बघा, ते एरियामधनं आतंकवाद्यांना नेस्तनाबूत करायचं होतं. आता तुम्ही सह्याद्रीचे तुम्ही रांगा बघता, तसंच मोठे मोठे उंच डोंगर असायचे. डोंगरामध्ये एकच तिथं महत्त्वाचं काय असायचं, भरपूर झाडे असायची आणि भरपूर अंडरग्रोथ असायची. त्यामधनं आतंकवाद्यांना हुडकणं मारणं फार कठीण असायचं. हो. इन्फॉर्मेशन लढाईमध्ये काय तुम्हाला माहिती आहे, वॉरमध्ये की समोर दुश्मन आहे, इथे नाही समजत ना, इथं माहीत नाही. कारगिलमध्ये तुम्हाला माहिती आहे, तुम्ही त्या पहाडीवर जाऊन लढणार, इथं माहीतच नसतं. कुठल्या गावात असतो, कुठे जंगलात असतो. कधी कधी तो नॉर्मल सिव्हिलियन म्हणून तुम्हाला येऊन भेटून जातो, तुम्हाला कळत नाही. बरोबर आहे ना, गावात कधी कधी ते लेडीच्या ह्याच्यामध्ये बुरखामध्ये निघून जातात, कळत नाही. तर आयडेंटिफिकेशन ऑफ टार्गेट इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्यामुळे आम्हाला तिथं आपले इन्फॉर्मर सोर्सेस डेव्हलप करावं लागतं आणि ते लोकल पोलीस पण मी मदत घेतो, ते पण आम्हाला इन्फॉर्मेशनसाठी मदत करतात. पण सुरुवातीला ते पण थोडं घाबरून राहायचे. पण त्या काळामध्ये भरपूर जैश मोहम्मद, लष्कर ए तोयबाचे आतंकवादी भरपूर भरले होते. कारण कारगिल युद्ध नुकताच झाला होता. कारगिल युद्धामध्ये पाकिस्तानने बिलकुलच हार झाली होती त्यांची. त्यांना आता काहीतरी करायचं होतं म्हणून त्यांनी भरपूर आतंकवादी भरले होते. त्या ह्याच्यामध्ये माझी पोस्टिंग होती आणि ते जे एरिया होता फुल्ली लष्कर, जैश असे आतंकवादी संघटना तिथं सक्रिय होते. मी इन्फॉर्मेशन हळूहळू काढत लोकांना बोलत, म्हणजे जे चॅलेंज होते लोकांकडनं माझी थोडंसं मैत्री झाली, गावाची ओळख झाली. सरपंचांसोबत, कधी पंचांसोबत, कधी लोकांच्यामध्ये मी काय करायचो, पार्टिसिपेट करायचो. कधी कधी मी जाऊन मस्जिदच्या आसपास जाऊन नमाज पण ट्रायचा प्रयत्न केला, मी केला पण आहे त्यांच्यासोबत. त्यांची जे लोकांचे जे बेसिकली विश्वास घेणं आणि त्यांना वाढला पाहिजे की मी इंडियन आर्मी इज फॉर यू, बरोबर, हे मला दाखवून द्यायचं त्यांना. म्हणजे मला तर फक्त भीती असायची आर्मीबद्दल. मी सांगायचं वी आर देअर फॉर यू, हे त्यांना एक विश्वास देणं. बिकॉज जोपर्यंत लोक आपल्यासोबत नाही आहेत, तुम्ही किती आतंकवादी मारा, काही फायदा नाही. मग असं करत माझ्याकडे इन्फॉर्मेशन यायला लागल्या. ओके. आणि एका रात्री मला असं इन्फॉर्मेशन आली की एका गावामध्ये 2 आतंकवादी आहेत. ओके. आणि माझ्या पोस्टपासून ते गाव होतं कमीत कमी 5 ते 6 किलोमीटर होतं. आणि त्या पोस्ट रात्री मी ठरवलं की इमिडिएटली ॲक्शन घेतली पाहिजे. 12 लोक माझी क्विक रिॲक्शन टीमला घेऊन मी तिथे गेलो. तिथे गेल्यानंतर कसं गेलो मी रात्री, बिलकुल काळोख अंधार आहे, नो गाडी, नथिंग. गावाच्या थ्रू गेलो ना मी, गावाच्या बाहेर नाही गेलो. आणि गावाच्या गावातून जेव्हा जातो तुम्ही, कोणत्या ना कोणत्याचा इन्फॉर्म असतो, कोणी ना कोणी कुत्रे भोकणार. तर लोकांना म्हणजे ते इट इज गेम ऑफ माइंड. सिग्नल मिळेल त्यांना की कोणीतरी येतंय, धोक्याचं गेम आहे. तिथे जर रात्री आम्ही शेतातनं पायवाटेनं जाऊन त्या गावात गेलो. त्या गावाला घेराबंदी केली. जेव्हा घेराबंदी केली त्या गावामध्ये, स्पेशली त्याच घराला केली ज्या घरामध्ये ती आतंकवादी होते. आणि तो घर जो होता शेवटच्या साईडला होता, म्हणजे जंगलाच्या साईडला ते घर होतं. मग ते जंगलाच्या साईडला घर होतं, तेव्हा मागच्या साईडने जंगलाच्या साईडला आधी मी घेरलं आणि तर समोरच्या साईडने त्यांना घेराबंदी केली. अनाऊन्स केलं की तुम्ही बाहेर या. रात्री 11 वाजता आली खबर. मी जेव्हा गेलो होतो तेव्हा 12 साडेबारा वाजले होते, 12 साडेबारा 1 वाजता. मग आले 1 तास लागला, 12:30 1 वाजला. 1च्या आसपास आम्ही त्यांना बाहेर काढलं, लोकांना त्या घरातले नॉक केलं, बाहेर काढलं. तर 3-4 लेडीज, 2-4 मुलं, 2-4 जेंट्स बाहेर निघाले आणि त्यांनी सांगितलं की कोणी नाही इथं. पण हलकंसं त्यांच्या बॉडी लँग्वेज, त्यांच्या चेहऱ्यावरून थोडंसं हलकंसं, कारण ते कंदील घेऊन होते, त्यांची जे बोलण्याच्या आवाजावरून असं वाटत होतं की ते काय ते गडबड आहे. मला ते त्यांची जी भावना होत्या थोडंसं वाटलं की काहीतरी आहे ते गडबड. त्यांना बाहेर काढलं, साईडला त्यांना बसवलं आणि बसवल्यानंतर विचार केला आता कसं आज जायचं चेक करायला का नाही जायचं, हे दुविधावस्था माझ्या मनात होती. टीम आहे, शुअर नाही आहे. आज जो बसलेला माणूस आहे तो ॲडव्हान्टेजमध्ये असणार आहे. जो पण माझ्या दरवाजातनं आत येईल मी त्याला आधी पाडू शकतो. बरोबर. आपलं एम आहे की मॅक्सिमम दुश्मनाला मारायचं आहे. माय एम इज टू किल एनिमी फॉर माय कंट्री. दुश्मनाला माझ्या देशासाठी मारायचं आहे. म्हणतात ना की मी देशासाठी मारणार आहे, नाही, मी देशासाठी दुश्मनाला मारणार आहे. बरोबर. आणि लढता वेळेस लागलं तर ठीक आहे. म्हणून मी विचार करत होतो काय करायचं, असं एंट्री करायचं. आणि तेव्हा जे लेडीज बसल्या होत्या ते आपसामध्ये बोलत होत्या आणि त्यासोबत माझा काश्मीरी मुलगा होता. माझ्या टीममध्ये काश्मीरी मुस्लिम जवान होता, तो त्यांच्यासोबत थांबला होता. मी त्यामुळे त्यांच्यासोबत थांबतो की काय बोलतात कळला. त्यांना घेतलं होतं, प्रोटेक्शन मी थांबवलं होतं, त्यांना 2.5 थांबवलं होतं. त्यांनी म्हटलं सर ते दोघे लेडीज बोलायला लागल्यात की आत कोणतरी आहे, 2 माणसं. 100% माझी खात्री झाली की तिथं आत आतंकवादी आहे 2. मग मला आत एंट्री करायला लागतं. पूर्ण काळोख अंधार होता. बिल्डिंग ते म्हणताय त्यामध्ये लाकडाची ती घर मोठं होतं, दिसत नव्हतं. आता मी गावाकडचं असल्यामुळं माझ्या डोक्यात
थोडंसं युक्ती आली. मी काय केलं, आसपास जळण घेतलं, त्या घराच्या आसपास जाळ लावला लाकडांमध्ये, आणि ते हलकंसं ते फिगर दिसायला लागलं. मला ते घराचं फिगर हाऊ दिसायला लागलं. आणि मला वाटलं की बाबा नाव वी विल टू फायर एट इट. एंट्री करू न करे हे माझ्या डोक्यात परत दुविधा. बरोबर आहे. ह्या दुविधा असताना मला वाटलं की बेटा है दुश्मन हथियार लिए इधर और बैठे हम अपना हथियार लिए इधर, खेलेंगे खून से होली कर वतन मुश्किल में है, देखना है जोर कितना बाजू कातिल में है, देखना है जोर कितना बाजू कातिल में. असं मी विचार करत करत युक्ती मला आली की हवेत फायर करायचं. मागच्या टीमला सांगितलं हवेत फायर करा. जसं त्या स्टॉकने हवेत फायर केलं तर फायर का जवाब फायर झाला. 2 राऊंड फायर केलं. मग 200% खात्री झाली. तो एका खिडकीतनं फायर करायचा आतामध्ये, दुसऱ्या खिडकीतनं फायर करायचा. ते शिफ्ट व्हायचं टार्गेट. आणि आम्हाला पण त्या खिडकीमध्ये फायर करायचो आम्ही पण. मी झाडाच्या आडोसाला बसून मी एम करून फायर करत होतो जिथनं एंट्री होती. पण टार्गेट दिसत नव्हता. थोडं फायर करायचं निघायचं. अंधार होता. थोडंसं हलकंसं ते आग लागल्यामुळे हलकंसं दिसत होता. आता काय करायचं नेक्स्ट. मग सेकंडली मी काय केलं, रॉकेट लॉन्चरला सांगितलं. आमच्या कमांड ऑफिसरची परमिशन घेतली. रॉकेट लॉन्चरला सांगितलं रॉकेट लॉन्चर लेके आओ, फायर करो रॉकेट लॉन्चर. त्यावेळेस पण परमिशन घ्यावी लागते. येस, परमिशन घ्यायला लागायची. कसं जान मालचं नुकसान नाही झालं पाहिजे. आपलं भारतीय सेनेचं कसं आहे की कुठला इनोसंट माणूस किंवा कोणाचं घर खराब नाही झालं पाहिजे. जर शेवटी काय नसेल तर पर्याय तुम्ही करा. त्यामुळे मी शेवटी रॉकेट लॉन्चर घेतलं आणि परमिशन घेऊन मी रॉकेट लॉन्चर फायर करायला सांगितलं. ते रॉकेट लॉन्चर माझ्या जवानांनी फायर केलं तर रॉकेट लॉन्चर थ्रू निघून गेला. कारण की त्याच्यामध्ये हाय एक्सप्लोजिव्ह अँटी टँक ॲम्युनिशन होतं. ओके. मग मी त्याला म्हणलं ॲम्युनिशन चेंज कर. लाकडाचे घर असायचे, ते निघून गेला. त्याला सांगितलं इन्सेंड्री म्हणजे आग लावणारा राऊंड भर. ते राऊंड भरला, परत फायर केला. आणि मी बरोबर त्या दरवाजामध्ये बसलो होतो. आता काय होईल, आग लागली त्या घराला. हळूहळू 2-3 मिनटात की लाकडं असल्यामुळे इतकी जोराने आग लागली की एक हातामध्ये समोरनं धावत आला, दन 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 फायर करत. मी ज्या झाडावर बसलो होतो त्याच्यावरतीच पूर्ण फायर त्याचा आला. मी एमच घेऊन एकच वेळी मी त्याला पहिला आतंकवादी तिथं माझा तिथं कंठस्थान घातला. दॅट वॉज माय फर्स्ट टेररिस्ट विच आय किल्ड. आणि जो मागे जम मारला त्या दुसऱ्याने आमच्या टीमने त्याला मारला. तसे पहिले 2 आतंकवादी असं मारले. असं करत भरपूर असं ऑपरेशन 2 ते 3 वर्षामध्ये मी तिथे केलेले आहेत. ओके. हे पहिला होता माझा. सर आता हे तर समजा लाईव्ह तुम्ही सगळं एक्सप्लेन केलं की तिथे काय काय झालं होतं काय नाही, म्हणजे पण ते ओपन होतं. आता जस्ट नुकताच एक मूवी आला तो धुरंधर की ज्याच्यामध्ये असं सांगितलं होतं की सिक्रेट ऑपरेशन पण चालतं. मग तशा टाईपचे खरंच ऑपरेशन असतात का, आणि तुम्ही त्यापैकी काही केलं होतं का? आम्ही केलेलं आहे भरपूर आहे. असं काही आम्ही सहसा डिस्क्लोज करत नाही आहे. ठीक आहे. ओके. ते जे पाकिस्तानमध्ये वगैरे जे होतात ते IB रॉ आणि मोठे ते करतात. काश्मीरमध्ये सुद्धा आम्ही ह्या छोटे मोठे लेवलचे आम्ही ऑपरेशन करायचो. आपल्या लेवलवरती आमचे कमांडिंग ऑफिसरकडनं परमिशन घेऊन वगैरे करायचो आम्ही ऑपरेशन्स. ओके. आणि असं कुठलं आणखी एखादं ऑपरेशन आहे की ज्याचे अजूनही तुम्हाला आठवणी आहेत की ज्याच्यामध्ये एखादी समजा आता तुम्हाला धुरंधर टाईपचं जसं ऑपरेशन आहे ना, तसं आम्ही त्याला म्हणतो आम्ही सुडो ऑपरेशन त्याला म्हणतात ते आम्हाला. ओके. म्हणजे आम्हीच बनून जायचं आतंकवादी. कसं असतं गावामध्ये कुणाला माहीत नसतं की आतंकवादी आले की गावाचे लोक त्याला वेलकम करतात, जेव्हा देतात सगळं देतात, जागा देतात. तर आम्ही पण कधी कधी असं करायचो. आपल्या एरियामध्ये किंवा दुसऱ्या एरियामध्ये जाऊन जसं बसायचो, एक असं असायचं, आम्ही करायचो ऑपरेशन. तर असंच एका ऑपरेशनमध्ये काय झालं होतं की आम्हाला इन्फॉर्मेशन आली होती की माझा एक इन्फॉर्मर होता, त्याला आतंकवादीने मारलं होतं आणि त्याच्या फॅमिलीला मारणार होते. गावातल्या लोकांनी मला सांगितलं होतं. एक गाव होतं पायलदाजे म्हणून गाव होतं, त्या गावातले लोकांनी त्या इन्फॉर्मरला मारलं होतं. मारल्यानंतर त्याची फॅमिली आमच्याकडे आली होती. म्हणजे सर आमच्या दादा असं मारलेलं आहे, आता काय करायचं, आम्हाला तर फार त्रास होणार आहे, ती आम्हाला मारू शकतात. मग ते आमच्याकडे आले होते म्हणून गावामध्ये परत आतंकवाद्यांना कळालं की ते त्यांच्याकडे गेले, परत त्यांच्यावर धोका होता. मग आता काय करायचं. आता आम्ही जेव्हा दिवसा गेलं किंवा रात्री आमच्या इन्फॉर्ममध्ये गेलं तर त्यांना कळायचं की आर्मी आली किंवा कोणी सांगायचं इन्फॉर्ममध्ये त्यांचे इन्फॉर्ममध्ये. मग आम्ही विचार केली, युक्ती लावली की बाबा आपण काहीतरी वेगळं करूया. आणि आम्ही एक टीम तयार केली. आता माझ्याकडे मी सिख रेजिमेंटमध्ये होतो. तिथं सिख रेजिमेंटमध्ये आधी ऑळी दाढी असते आणि त्यांचे केस असतात. ती केस सोडून आम्ही सगळे बिलकुल त्यांच्या फिरणं असतं, काश्मीरीच्या लोकांचं एक फिरणं असतं, ती घालून आपले हत्यार आत ठेवून वरनं फिरून घालून आम्ही ऑपरेट करायला लागलो. तसं
त्या गावात जाऊन आम्ही बसलो आणि इंडक्शन जे गावात गेलो आम्ही, बिलकुल अंधारामध्ये गावात गेलो आम्ही, दिवसा नाही, रात्री 1 वाजता त्याच घरामध्ये गेलो ज्याच्या घरात आता मध्ये त्या माणसाला मारलं होतं, त्याच्या फॅमिलीला पण धोका होता आणि त्यांना सांगितलं होतं की आम्ही तुला सोडणार नाही. पण आम्हाला एक अंदाज आला होता की हे त्यांना मारू शकतात आणि आम्ही रेडिओवरती त्याचं फ्रिक्वेन्सी जी आता मध्ये यांची फ्रिक्वेन्सी ऑब्झर्व करत होतो आणि त्या आसपास त्याची फ्रिक्वेन्सी फिरत होती. म्हणून आम्ही हे टीम तिथे इंडक्ट केली त्या घरामध्ये, 6 माणसाची टीम. म्हणजे आतंकवादी म्हणून गावातल्या लोकांना असं वाटतं की बाबा आतंकवादीच आहे, दाढी वगैरे करून केस. त्या घरात इंडक्ट केली आणि त्या घरात ते बसले होते 1 दिवस 2 दिवस असं 3 दिवस बसले होते लगातार, की आज नाही तर उद्या. जेव्हा गावात आतंकवादी आला की म्हणजे आपल्या तिथं ऑलरेडी फोर्स आहे आतच, बाहेरनं तिथून पोहोचायला वेळ लागतो मला, 5 ते 6 किलोमीटर पोहोचायला गाडी घेऊन जाणे किंवा ह्याच्या. आमचा फोर्स ऑलरेडी होता. तर त्या फोर्समध्ये मी सुद्धा होतो आणि वाट बघत होतो की बाबा आज येईल उद्या येईल. तो आज नाही आला, उद्या नाही आला, 3 दिवस झाले आलंच नाही. मग रेडिओसाठीवरती रात्री 1 वाजता मी कमांडिंग ऑफिसरला सांगितलं की सर आता मला वाटतं की 3 दिवस झालेले आहेत, ते काही आले नाही आहेत घरामध्ये किंवा गावात कुठं काही त्यांची मुवमेंट दिसत नाही आहे. आणि आमचा जो इन्फॉर्मर होता तो म्हणला की सर ते येणार आहेत, तुम्ही जाऊ नका. तू म्हणतोय असं तर निर्णय काय? कमांडिंग ऑफिसर म्हणलं तू निर्णय घे. मी रात्री आता 1 वाजता आहे, उद्याच्या रात्री दुसऱ्या रात्री मी 1 वाजता रात्री तुला एक टीम घेण्यासाठी ह्या पॉईंटवरती आपली एक मोठी गाडी असते, कॅस्पर नावाची मोठी गाडी असते, त्यामध्ये ब्लड प्रूफची गाडी असते, पाठवेन. तुम्ही इंडक्ट बाहेर व्हा आणि तिथे गाडी बसून तुम्ही निघा. म्हणजे कळलं नाही पाहिजे लोकांना की तो कोणी बसलं होतं. आपले कोविड सिक्रेट ऑपरेशन आहे ना, मग सिक्रेट ऑपरेशन तिथं गावात आम्ही बसलो होतो. जेव्हा मी बोललोच कमांडिंग ऑफिसरला तेव्हा काही नव्हतं. मग दिवसभर दुसऱ्या दिवशी बसलो आणि रात्री निघायचं होतं मला 2 वाजता. बसलो विचार करत होतो काय करायचं काय नाही करायचं. प्रत्येकाने खिडकीला आणि डोरला मी एम घेऊन बसलो होतो. आतच जेवायचं, आतच खायचं, बाहेर निघायचं नाही आहे. आतच तिथं काय, तिथं बाथरूम वगैरे नसायची, तिथंच सगळं आत. ती फॅमिली खाली राहायची, आम्ही वर राहायचो सिक्रेटली. कोणाला गावात एक पत्ता सुद्धा लागला नाही की गावात इथं कोण बसलेलं आहे, असं आतंकमध्ये पण बसलो होतो आम्ही. आता विचार होता की आता आज निघायचं आहे, आपण काय करायचं, निघूया. आणि आतंकमध्ये जेव्हा पण येतो तेव्हा सकाळी येतो 3-4 वाजता किंवा संध्याकाळी अंधारात येतो. दिवसा सगळं येते, दिवसा कोणी पाहतं त्यांना म्हणून ते येत नाहीत. ते संध्याकाळी 6:30-7च्या दरम्यान अंधार तिथं झाला होता. माझा टीमचा एक ऑब्झर्वेशनवाला माणूस बडी दिला म्हणतो किंवा त्याला स्काउट म्हणतो, तो बघत होता वरनं खिडकीतनं, थोडंसं मी फक्त बघत होतो तिथनं एम करत. आणि मी मागे रूममध्ये बसून विचार करतो की आता नेक्स्ट प्लॅन काय करायचं आहे, विचार करत होतो. आता माझ्या असं वाटत होतं की आता काही मिळणार नाही आहे. तेव्हाच 2 आतंकवादी तिथनं एंट्री होता. अंधार होता, आपल्याला दिसत नव्हतं कोण येतं, हलकासा अंदाज झाला होता. आणि 2 लोक येत होते त्या घराकडे. जेव्हा येत होते माझ्या बडीने मला इशारा केला, म्हणलं सर कुठं आ रहा है. पण मी पण लगेच येऊन तिथं पाहिला. मग मागे त्याच्या आणखीन एक होता. असं 3 हळूहळू लोक यायला लागले होते, एकामागे एक. तर त्यांच्या चाल धारावरनं मला वाटलं की ते आतंकवादी आहेत. खालच्या डोरला माझा मेन माणूस बसला होता, वरच्या 2 खिडकीला होते, मागच्याच खिडकीला होते. 6ची टीम होती. रेडिओसाठी सगळ्याला अलर्ट केलं मी, बी अलर्ट, टार्गेट, सीन. सगळेजण ऑब्झर्व करत होते. जसा तो कंपाऊंडमध्ये एंटर केला, पहिल्या थोडासा पुढे आला, सेकंड एंटर करत होता, मी सगळ्यांना सांगितलं होतं सबको अंदर आने दो. पण तो माझा जो खालचा स्काउट थोडा नर्वस झाला आणि त्याने फायर खोलला. तर त्याने समोरचा होता त्याला त्याने ठोकला, पहिल्यांदाच ठोकला. मागचे 2 होते ते पळून गेले. तर त्याच्या सिक्रेट ऑपरेशनप्रमाणे तसा आम्ही एक मारला. तर त्याच्यामध्ये तुम्हाला सांगायचं की युअर नर्व म्हणजे तुम्ही स्वतःचं श्वास, स्वतःचं कंट्रोल पाहिजे, पेशन्स. तो नवीन होता, यंग होता. तो थोडासा नर्वस होऊन त्यांनी लगेच फायर केलं. त्या आम्ही एक मिस केला. तो एक मोठा कमांडर होता, त्याला मारला आम्ही. आणि तसा एक सिक्रेट ऑपरेशन तसं केलं आम्ही. ऐकूनच अंगावरती काटा येतो. अंधारामध्ये तो येत होता आणि ते आयडेंटिफिकेशन टार्गेट फार कमी होतं ना, म्हणून मी सांगितलं तुम्ही थांबा, जवळ जितकं येईल येऊ द्या.
आणि जितकं जवळ येईल ते आपल्याला लाईट बिलकुल छोट्या लाईट असते गावात काही मोठ्या नसायच्या, थोडंसं 6:30-7च्या अंधारामध्ये तो आला आणि तो नर्व त्याची कंट्रोल करू शकला नाही आणि त्याने ओपन अप केला. माझं एम होतं की तिघाला घ्यायचं होतं. पण असं कधी होतं, कधी असं वेगवेगळे ऑपरेशन असतात, कधी जंगलात असतात, कधी असं सिटीमध्ये असतात, कधी गावात असतात. तर हे काउंटर रिसर्च ऑपरेशन जे आहेत प्रॉक्सी वॉर हे फार एक चॅलेंजिंग आहे. असं कधी झालं Challenging की समजा तुम्हाला ट्रॅप करायसाठी कोणीतरी येस असं झालेलं आहे भरपूर वेळेस. कसं काय असतात, कधी कधी आमची इन्फॉर्मर काय करतात, इन्फॉर्मरला पण सर्वाईव्ह करायचा असतो. बरोबर आता तुम्ही तसं मूवीमध्ये पाहता डबल एज, की तो इन्फॉर्मर त्याचा निघतो, असं होतं का नाही. आमचा इन्फॉर्मर आहे पण कधी कधी त्यांना पण मदत करतो का, त्याला भीती असते, त्याच्यावर प्रेशर असतं, त्याच्या मुलांना बाळांना मारेन असं म्हणजे प्रेशर टाकतात. मग त्याला सांगतात की तुम्ही आर्मीला तर बोलून घे असं बोलतात ते. पण त्यामुळं आम्हाला फार सावध राहावं लागतं. प्रत्येक इन्फॉर्मेशन मी ॲक्ट करत असताना आम्हाला कन्फर्मेशन करतो, डबल चेक करतो. तरी पण कधी कधी आम्हाला पण धोका होतं, असं नाही की नाही होत, आम्हाला पण कधी कधी नुकसान होतं. असंच एकदा आमचं जंगल ऑपरेशनमध्ये झालं होतं की आम्हाला सांगितलं होतं की ह्या जंगलामध्ये 10 ते 12 आहेत इन्फॉर्मर सांगितलं होतं आम्हाला. आणि आम्ही सर्च करायला गेलो तिथं, पूर्ण टीम आम्ही लावलं ॲम्बुश आणि सगळे आमचे कॉर्डन ह्या साईडनं, पण आतंकवादी दुसऱ्या साईड निघून गेले होते. आणि ज्या सिंगल पार्टी होती त्यावर तिने फायर करून पळून गेले. असं इन्फॉर्मर करतात. असे भरपूरसे गोष्टी असतात जिथे आमचं पण नुकसान झालेलं आहे. तर इट इज व्हेरी चॅलेंजिंग. इट इज नॉट व्हेरी इझी, टफ आहे, सोपं आहे, फार चॅलेंजिंग. मानसिक स्थिती, तुमचे कंट्रोल, तुमची ते भीती, तुमच्या जवानामध्ये ती भीती, सगळं तुम्हाला ते मोटिवेट करून त्यांना 3-3 दिवस उपवासी, 3 दिवस उपवासी, जेवण नाही, तुम्हाला वॉशरूम जे म्हणता आजकाल तुम्ही वॉशरूम, आम्हाला इथं 3 दिवस ॲम्बुश बसल्या, ॲम्बुशमध्ये 3 रोल मारायचे, तिथं खड्डा खोदायचा, तिथंच वॉशरूम करायचं, ते बुजवायचं, कारण की ती वास नाही गेलं पाहिजे जंगलामध्ये. दूरचा जो माणूस असतो त्याला कळतं की इथं कोणतरी आहे. आम्ही जेवायला पुरी भाजी बंद केलं, मी पुरी भाजी घेऊन जायचं, 3 दिवसाच्या सुक्या पुऱ्या खायचो, पण पुऱ्या बंद केल्या मी, फक्त छोले आणि गुळ, कारण की गुळाचा वास येत नाही, छोल्याचा वास येत नाही, दूरपर्यंत वास. जंगलामध्ये छोटीशी काडी असं वाजली तुटली की आवाज येतो जंगलामध्ये, इथं असं येत नाही. तर हे सगळे चॅलेंजेस आहेत, जंगलाच्या वेगळे आहेत, शहराच्या वेगळी चॅलेंजेस आहेत, असं आहेत प्रॉक्सी वॉरचे आहेत. असं टोटल आम्ही 6 आतंकवादी मारले मी वेगवेगळ्या ऑपरेशन्समध्ये. आणि सर असं कुठलं ऑपरेशन होतं का की ज्याच्यामध्ये असं वाटतं की फार आपण काय म्हणतो की फसलोय, टच करून वाचलो आपण, काय म्हणतो ते मौत को टच टच करके वापस आ गया, जो डायलॉग मारते मूवीमध्ये. नाही असं भरपूर, एव्हरी टाइम तुम्ही जेव्हा जाता का नाही, तुमच्या डोक्यावरती कफन असतं. यू आर नॉट शुअर तुम्ही ऑपरेशनला गेलेलं आहेत, तुमचं नुकसान होईल का त्याचा होईल, यू डोंट नो, यू आर नॉट शुअर. की कसं असतं ते गोळीला माहीत नाही की मी जवान आहे का, हा टेररिस्ट आहे का ऑफिसर, नाही, तो दोन्ही ठाणे चालते. याच्यामध्ये पेशन्स आणि अलर्टनेस, जो स्मार्ट आहे, फर्स्ट फायर जो करणार आहे त्याच्याकडे इनिशिएटिव्ह असणार आहे. जो पहिला अटॅक करेल त्याच्यामध्ये त्याच्याकडे सहसा इनिशिएटिव्ह असतो, पुढाकार त्याच्याकडे असतो असं. पण त्यामुळं आमचं एम असायचं की लेट्स ट्राय अँड गेट द इन्फॉर्मेशन, ते कुठं आहे. पण त्यांच्याकडे आमच्यापेक्षा जास्त इन्फॉर्म त्यांच्याकडे असायची, कारण की आम्ही इन्फॉर्ममध्ये असायचोच, गावात आसपास सगळीकडे सगळे लोक बघायचे आम्हाला, त्यांची इन्फॉर्म असायची आणि त्यांच्याकडे इन्फॉर्मेशन फार फ्लो कमी असायचा. तर हे चॅलेंज होतं. ओके सर, मला तो शेवटचा किस्सा ऐकायचा, तुमच्या पायाला लागला होता ना त्यावेळेस. पायाला आता ओके शॉर्टमध्ये. हां तो जो असा आहे, त्यामध्ये एका मुलानं मला 10वीच्या एक मुलांना, माझे कसं तो सांगितलं ना, माझे मित्र झालं होते, 10वीचा एक मुलगा होता आणि तो फार मोटिवेट होता जॉईन करणार डिफेन्स. पण तो कधी असं गावात बोलायचा मला. त्यांनी एका गाव होतं, वागड गाव म्हणून होतं, त्याच्या आदल्या दिवशी आम्ही ऑपरेशनमध्ये गेलो होतो जंगलामध्ये, पहाडीमध्ये. 6 मारले होते आमच्या टीमने, मी नाही, आमच्या टीमने मारले होते 6. 3 दिवस आम्ही जागे होतो आणि आलो होतो खाली येऊन, आम्ही हेडक्वार्टरला गेलो होतो. हेडक्वार्टरमध्ये एक मंदिर असतं, मंदिरची एक आमची एक छोटीशी पूजा असते किंवा मंदिर परेड म्हणतात. जसं बाकीमध्ये कसं असतं तुमच्याकडं की मंदिरचं जाणं, मस्जिद, असं नाही. आमच्याकडे आर्मीमध्ये परेड असते, पीटी करणे परेड आहे, अभ्यास करणे परेड आहे, मंदिरसुद्धा परेड आहे, तुम्हाला
कपडे धुवायला परेड असते, सगळं परेड असतं. हां. तर मंदिर परेड होती आमची. परेडला गेलो होतो आम्ही वरनं आमच्या पोस्टला हेडक्वार्टरला गेल्यानंतर ते जे गाव होतं त्या गावामध्ये कायम लष्करचे आतामध्ये यायचे आणि मला इन्फॉर्मेशन येत असायची त्या गावामध्ये. मी जायचो तेव्हा ते निघून जायचे. तर तसं असताना मी हेडक्वार्टरला असताना इन्फॉर्मेशन मला आली त्या रात्री दिवसा सकाळी 7 ते 8 वाजता हेडक्वार्टरला. गेटवरती एक मुलगा आला होता. तेव्हा फोन नव्हती, काय नव्हती. गेटवरती एक मोटरसायकलवरती मुलगा आला. म्हणलं सर तुम्हाला भेटायचं आहे. मग मी मंदिरमधनं तिथं आलो आणि त्याला म्हणलं गुरुद्वारावरनं म्हणलं की मला त्याला भेटायचं आहे. म्हणलं ठीक आहे सांग काय. म्हणलं सर त्या गावामध्ये असंच त्या घरामध्ये 3 आहेत. म्हणलं अरे शुअर. म्हणलं हां, कारण की तो चांगला माझा ओळखीचा होता, इन्फॉर्म होता. म्हणलं ठीक आहे. आणि मी गेटवरनं परत घरी म्हणजे आत पोस्टमध्ये परत येतो तुम्ही. कमांडिंग ऑफिसरने मला बोलवलं. म्हणलं कम आहे. म्हणलं तेरी कंपनी के इलाके की खबर आई है. म्हणलं सर मुझे पता है. मतलब पता कहाँ. बोला इस गाँव की, वागड गाँव की. बोला हां. म्हणजे कैसे आपको पता आहे. त्यांना IB आणि पोलीसवरून इन्फॉर्मेशन आला होतं, फोन आला होता की ह्या गावात आहेत. म्हणजे इन्फॉर्मेशन पक्की झाली ग्राउंड सोर्सवरनं आणि हेडक्वार्टरवरून. मी लगेच माझी पार्टी टीम उचलली आणि टीम उचलून मी ठरवलं त्याच्या आधी की मला त्या गावाला आधी घेरायचं आहे, आधी अगेन कॉर्डन करायचं आहे. दिवसाची 9 वाजताची इन्फॉर्मेशन होती. ते रात्री आले होते आणि ती कसं करतात, रात्री आले की दुसऱ्या रात्री जातात, दिवसभर तिथं बसतात, घरामध्ये आलत नाहीत. आता लक्षात आलं की ते जाणार नाहीत दिवसात तिथं. मी माझ्या टीमला सांगितलं, माझ्या पोस्टला सांगितलं तिथनं तुम्हाला यायला 40 मिनिट लागतात त्या गावामध्ये, पोस्टवरनं ह्या गावाला. बरोबर. तर 40 मिनिट आधी त्यांना लगेच मी इन्फॉर्म केलं की तुम्ही तिथनं स्टार्ट करा. त्या गावाच्या जवळ आलं की मला X पॉईंट असतं, म्हणजे ते का फिक्स पॉईंटच्या जवळ तुम्ही आला की मला सांगा, मी हेडक्वार्टरवरून निघतो. कारण की माझी जिप्सी आणि माझ्या गाड्यांमध्ये मी येणार आहे, मी रोडवरून येणार आहे, तुम्ही पायवाट येणार आहे, तर तुम्हाला वेळ लागतो. मग तुम्ही येऊन तिकडनं घेरा मारा जिकडनं जंगल आहे. बरोबर. जंगल नाला. आता माझं एम काय असतं, जंगल नाल्यामध्ये पोहून जायचं असतं. तुम्ही जंगल नाल्यासाठी तुम्ही घेरा मारा. घेरा मारल्यानंतर तुम्ही थोडंसं जंगलाच्या बाहेर या. कारण की जंगलाच्या बाहेर बघितलं आतमध्ये काय करतो, जंगलाकडे जाणार नाही. माझं मुद्दाम प्लॅन. आणि पूर्वेला आणि दक्षिणेला पठार होता, भाताची शेती होती. मला जर होतं की जंगलाकडे घ्यायचं भाता शेतीमध्ये. जंगलामध्ये घुसला की फार अवघड आहे टार्गेटला, आणि भाता शेतीमध्ये आलं की मला फायर करायला इझी आहे. तर त्यांनी तिथं आले. मग 3 क्विक रिॲक्शन टीम घेऊन 3 कंपनी कमांडर घेतले माझ्यासोबत. कमांडिंग ऑफिसरने सांगितलं प्लॅन करायला, मी प्लॅन केलं. लगेच त्या टीमला घेऊन आलो तिथं. मी हे जवळ आले होते, ह्यानी इथं घेराबंदी त्यांनी केली इकडच्या वरच्या बाजूनं. मी पश्चिमेकडे आणि दक्षिणेकडे दुसरी टीम पाठवली, 2 टीम पाठवल्या की तुम्ही इकडनं करा. वेस्ट म्हणजे पश्चिमेकडनं आणि नॉर्थकडनं त्यांची टीम त्यांनी केली होती. 4ही टीम त्यांनी घेरा झाल्यानंतर माझी टीमनं मी काय केलं, सरळ त्या घराला हिट केलं ज्या घरामध्ये ते आहेत. तिथं सरळ अप्रोच केलं ज्या घरामध्ये ते होते. जेव्हा मी अप्रोच करत होतो, आणि कसं लाकडाचे घर असतात आणि गावामध्ये छोटे छोटे गली असतात, त्या लाकडाच्या गलीमध्ये मी अप्रोच करत होतो, तेव्हा आता मला काय आलं की ते ऑलरेडी जंगलाकडे जाऊ शकत नाही तिथं. मी म्हणलो जंगलाच्या बाहेर येऊन तुम्ही बसा, तुम्ही दिसले पाहिजे. ते खालच्या साईडला पळत आले, ते फायर करत दन फायर करत पळत आले. आम्ही पण खाली जात होतो. ते तिकडं फायर करून मस्जिदीकडला टर्न केले, मस्जिदच्या तिथं. आणि आम्ही तिथं लगेच पोझिशन घेतलं. कुठलं कळलं नाही, फायर आल्या पोझिशन आम्ही परत फायर जबाब दिला. पण ते इतके लोक होते त्यामुळे थोडंसं रेस्ट्रिक्ट केलं की कोणाला लागू शकते, आणि ते पळून गावामध्ये मिक्स झाले. टार्गेट चेंज. जे तुम्हाला इन्फॉर्मेशन तुम्ही जे प्लॅन करत तसं होत नाही. लाईफमध्ये तसं होत नाही, ॲक्च्युअल लढाईचं तसं होत नाही. नंतर मी इमिडिएटली माझा निर्णय क्षमताचा उपयोग केला. म्हणलं आता सर तुम्ही शोधणं जास्त अवघड आहे. सगळे आता भरले ना गावात, कुठे जाणार मी. मग सगळ्या लोकांना मी मस्जिदमध्ये अनाऊन्स केलं, सगळ्या लोकांना बाहेर काढलं. बाहेर काढून त्यांना सांगितलं तुम्ही बसा. तोपर्यंत कमांडिंग ऑफिसरला बोलवलं, तुम्ही लोकांना एंगेज करा. तिथे लोकांमध्ये हालचाल होते ना थोडंसं आपल्या विरोधात जाऊ शकतात लोक. म्हणून तुम्ही बोला. कमांडिंग ऑफिसरला बोलायला लागलं. आणि त्याचाच मित्र होता तो, माझा इन्फॉर्म होता, त्याचा एक मित्र होता. त्याला म्हटलं कुठे आहेत, त्याला लगेच बोललो नाही मी. 2-3 माणसाला सांगितलं तुम्हाला विचारलं, तुम्हाला हमको पता नहीं है, नेक्स्ट हमको पता नहीं है. मग त्याला बोलवलं. म्हटलं सर नीचे मोहल्ले में गए हैं, मस्जिद के नीचे मोहल्ले में, शेख मोहल्ले में गए, इस घर में, एक्स घर में गए. ठीक आहे. मग मी 4ही मोहल्ल्यामध्ये वेगवेगळ्या टीम पाठवल्या. प्रत्येक हाऊस क्लिअर करायला सांगितलं. प्रत्येक हाऊस जरूर नाही की जिथं सांगितलं ते असणार आहे, प्रत्येक हाऊस त्यांनी क्लिअर करतो, प्रत्येक टीम आपली आपली. मी त्या मोहल्ल्यामध्ये गेलं जिथं आता मध्ये अंदेशा होता की इथं आहेत. मी त्या मोहल्ल्यामध्ये गेलं, त्या घरामध्ये गेलं, ते मोहल्ला क्लिअर केलं, त्या घराला क्लिअर केलं, चेक केलं.
डोर काढून परत चेक केलं, नाही आहे तिथं कोणीच नव्हतं. परत चेक केलं, कोणी नव्हतं. मग बाहेर आलो, मी खाली आलो. पण आता करायचं काय, त्याला विचारलं रेडी सुटीवरती कमांडिंग ऑफिसर, म्हणलं ती आहे का ते पक्क तिथं. तो म्हणतो त्याच मोहल्यामध्ये गेला, तुम्ही तिथं चेक करा, तिथं आहेत. आहेत कुठं आहेत. मग एक छोटासा मुर्गीखाना होता, आपल्या कोंबड्या कोंबड्या गावाच्या कोंबड्या होता. थोडंसं मला तिथं खालचंच वाटली, त्या पायऱ्याच्या खाली हालचल वाटली तिथे. ते फळ दिसत होती. मग मी ओपनमध्ये होतो, माझ्या टीमचे लोक ते त्या घराला घेरलं होतं. करायचं काय, मला थोडंसं शंका आली. मुलं अरे पिछे आ जाओ सब, कारण की त्याच्याकडे इनिशिएटिव्ह होता, तो फायर करू शकतो माझ्यावरती. अरे पिछे आ जाओ, कुछ नहीं लग रहा मुझे यहाँ. आणि मी मागे थोडंसं 10 मीटर मागे गेलो, पोझिशन घेतली झाडाच्या मागे. पोझिशन घेऊन मी म्हणलं रॉकेट लॉन्चर लेके आओ, असं बोलल्यानंतर त्यांना आवाज गेला आणि त्या आवाजामध्ये त्यांनी फायर सुरू केला आधी सुरुवात. आणि ते फायर सुरू करत तिकडे गेला, उजवीकडे डावीकडे गेला, समोर गेला. समोर जो पळत आला त्याला तिथंच टाकलं मी, एक तिथंच गेला ऑन द स्पॉट. आणि त्यांनी जो फायर केलं, मी आडोशाला होतं, मग ते पूर्ण फायर आडोशाला लागला. मला काय झालं नाही, विथ गॉड्स ग्रेस. नंतर हे 2 आत गेले इकडं, लेफ्ट अँड राईटवाले. त्यांना पण लोकांनी फायर केला. एकाला इंजुरी झाली, ते आत गेला आणि ते लढत राहिले. आता हे सकाळी 9 वाजता आपल्याला खबर आली होती. मी यायला मला 12-1 वाजले सगळे सेटअप करून. आता 1 वाजता एन्काउंटर चाललेलं आहे, 2 वाजले, 3 वाजले, फायर फायटिंग चालतात. ते आतनं फायर करतात, आम्ही बाहेरनं करतोय. आता त्या घराच्या क्लोज कसं जायचं, आम्ही क्लोज जात आम्ही गेलो. मागच्या साईडला ते गेले होते, समोर साईडला मी होतो, मागच्या साईडला माझी टीम त्यांना एंगेज करत होती. आता करत 5 वाजले, म्हणजे कमांडिंग ऑफिसर म्हणतात 5 ते 6 वाजले. तर बघ, अंधार होण्याच्या अगोदर त्यांना मारलं पाहिजे. अंधार झाले की ते कोशिश करतात की निघून जाण्याचं, आणि टार्गेट दिसत नाही. माझ्यावर ते प्रेशर की कसं आता करायचं यांना. मी रॉकेट लॉन्चर मारलं, रॉकेट लॉन्चर निघून तिकडून दुसऱ्या साईडला निघून गेला. त्या साईडला आमची एक टीम होती. मग आम्हाला रॉकेट असं मारायचं की पुढच्या टीमला पण नाही लागलं पाहिजे. हे सगळं प्लॅनिंग करत असताना माझ्या लक्षात आलं की यार आपण एक काम करूया, एका साईडनं फुल फायर टाकूया. एका साईडनं फुल, म्हणजे सगळ्या टीमला सांगायचं एका साईडनं फुल फायर असॉल्ट, सगळ्यांनी फायर करायचं एकदाच, आणि रॉकेट लॉन्चर 2 मारायचं आणि ग्रेनेड टाकायचं एका साईडनं. मग मी म्हणलं की मी त्या उलट्या साईडला जाईन, जिकडे बहुतेक इकडनं फायर आल्यामुळं ते तिकडे जायचा प्रयत्न करतील किंवा उडवायचा. फुल फायर असॉल्ट त्यांना टाकायला सांगितलं. मी मागच्या बाजूला गेलो तिकडनं, आणि तिकडनं फक्त एक 5 मीटरवरती त्याची खिडकी होती त्या साईडला, आणि मी वरच्या ह्याच्यावरती होतो. आणि समोरच्या साईडने मी सांगितलं फुल फायर असॉल्टमध्ये रॉकेट लॉन्चर वापरा, फुल फायर करा, ग्रेनेड्स टाका, आणि सगळ्यांनी एकदाच करा. जेव्हा फुल फायर असॉल्ट त्यांच्याकडे टाकलं समोरनी, त्यामुळं एका विंडोतनं, एका खिडकीतनं एकाने जंप केली, आणि जंप करण्याच्या अगोदर काय केलं, ग्रेनेड टाकला माझ्याकडं. ग्रेनेड टाकला आणि माझं फुल कॉन्सन्ट्रेशन त्याच्यावरती होतं, त्या टार्गेटवरती होती, कोण निघू शकतं त्याच्यावर ध्यान. तर ग्रेनेड येऊन माझ्या साईडला फाटला, मला कळलंच नाही. आणि तो जंप करण्याच्या ह्याच्यामध्ये मी त्याला तिथंच कंठस्थान घातलं. सेकंड ठोकला मी तिथे त्याला. माझं एम वॉज ऑन दॅट टार्गेट. आणि दुसरा ग्रेनेड पायाजवळ फाटला, आणि ते फाटल्यामुळे ते मला लागलेलं मला कळलंच नाही. आणि तिसरा जो होता दुसरी जंप करणारा, दुसऱ्या टीमने त्याला एंगेज केलं. तर असा तो ह्याचे 2 आतंकवादी, मी इथे एक मारला आणि स्टार्टिंगला एक मारला होता मी, हा दुसरा मारला. आणि पाया लागल्यामुळे मला तिथंच लगेच माझ्या टीमनं मला बाहेर काढलं. आणि नंतर लगेच डॉक्टर आले, डॉक्टरनी मला सगळं हे केलं, आणि नंतर हेलिकॉप्टरमध्ये घेऊन सगळं हे झालं. आणि मी आज तुला कहाणी सांगतोय, पाया लागलं मी तुला सांगतोय. असंच माझा मित्र, तो ऐकला असेल न्यूजमध्ये 2015 कर्नल संतोष महाडिक साताऱ्याचा, आम्ही क्लासमेट एकत्र. आणि तो स्पेशल फोर्सेसमध्ये होता, तो NDAमध्ये आणि IMAमध्ये एकत्र होतो आम्ही, सातारा सायन्स स्कूल एकत्र होतो आम्ही. त्याचं लक बघ ना, की त्याला डोक्याला लागलं आणि तो शहीद झाला. मला पायाला लागलं, मी आज वाचलो. तो इट इज अ लक विच इज देअर विच विल. सर, आजपर्यंत तुम्ही एवढे ऑपरेशन्स केले, तर अशी कुठली गोष्ट होती की प्रत्येक वेळेस ती तुम्हाला काय म्हणतात की प्रेरणा देत होती, की ज्यातून तुम्ही एवढ्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित हँडल केल्यात? हे वर्दी घातले की नाही ॲटोमॅटिक प्रेरणा येते. सर्वात महत्त्व वर्दी आहे, आणि तुमचं टीम स्पिरिट. आम्ही सगळे एकमेकांसोबत काम करतो, टीममध्ये काम करतो. टीममध्ये आम्हाला वी बिलॉंग टू इच अदर, है ना. त्या टीमसाठी तुम्ही मरण्याला आणि जगण्याला तयार असतात. एक तर सेल्फ रिस्पेक्ट आहे तुमचं, वर्दीचं सेल्फ रिस्पेक्ट,
ते प्रेरणा देते टीम, तुमची बटालियन आणि तुमचं देश, तुमची मिट्टी. आणि ह्यासोबतच लढण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज मला स्पेशली प्रेरणा ऑलवेज देतात. त्यांची जी युद्धनीती होती, त्यांचे जे टॅक्टिक्स होते, अति सुंदर. एक चायनीज सेईंग आहे की चायनीज सुंजू नावाचा एक फार मोठा स्ट्रॅटेजिस्ट होऊन गेला, मिलिटरी स्ट्रॅटेजिस्ट. तर त्यांनी सांगितलं की नो युअर एनिमी, नो युअर सेल्फ अँड नो दी टेरेन, बॅटल इज युअर्स. ठीक आहे. पण छत्रपती शिवाजी महाराज त्या काळात हे सगळं अप्लाय करायचे स्वतः. दुश्मनाला जाणणं, स्वतःला जाणं, स्वतःला ओळख करून घ्या, दुश्मनाची ओळख करून घ्या. तू कसं लढतो, काय करतो, त्याची हॅबिट्स, त्याची टॅक्टिक्स, स्वतःचे हॅबिट्स, स्वतःचे टॅक्टिक्स आणि सिच्युएशन आणि जमिनीची बनावट. छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं होतं? अफजल खानला कसं मारलं होतं? त्यांनी त्याला प्रतापगडावरती 1 to 1 मध्ये मारलं होतं, बोलून मारलं. 50,000 ते 1,00,000ची फौज गेला. त्यांनी कसं सेपरेट केलं? त्यांनी तिला गडावरती शिवाजी महाराज गेले, तिथनं 10,000 किंवा 1,000 सैनिक घेऊन तो अफजल खानवरती गेला. शेवटी 10 लोक घेऊन गेला आणि शेवटी 1 to 1 सामन्यामध्ये. म्हणजे इतक्या मोठ्या फोर्सला त्यांनी कसं साईडला केलं आणि 1 to 1 फक्त जे मेन राजा असतो, जे मेन सरदार असतो त्याला मारलं. पूर्ण आर्मी हादरून जाते. तो दुश्मन को पता नहीं चलना चाहिए कब, कैसे और कहाँ मारने वाला हूँ. तर असंच आता माझ्या नाही कळायला पाहिजे होतं की आम्ही कुठून कसं मारणार आहे, तसं आम्ही प्लॅनिंग करायचो. ओके. पण सर, ज्यावेळेस तुम्ही समजा आता रिटायर होऊन नॉर्मल लोकांमध्ये आता वावरतायत, तर अशा कुठल्या गोष्टी आहेत की समजा त्यांचा तुम्हाला राग येतो? भरपूर राग येतो मला लोकांचा. पण काय करायचं, सुरुवातीला 6 महिने 1 वर्ष मी व्हायला थोडा वेळ लागला, हे मान्य आहे. डिसिप्लिन नसतं आणि म्हणजे यू कॅनॉट डिपेंड ऑन देम. तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवू शकत नाही. असं मिलिटरीमध्ये कसं असतं माहिती आहे का, मी जेव्हा फायर करतोय मला माहिती आहे माझा जो बडी आहे, मला लागलं तर मला उचलणार आहे, मला विश्वास असतो. किंवा मला काही झालं किंवा माझ्या टीमला काय झालं तर त्याला हॉस्पिटल घेऊन जाणार आहे, हे विश्वास असतो. पण इथं तसं नाही आहे. सिव्हिलमध्ये कारण की ते टीममध्ये काम करत नाही, त्यांना ते बहुतेक ट्रेनिंग नसेल म्हणून तसं असेल सिव्हिलचे लोक. पण ते एक मला राग येतो की ते यू कॅनॉट ट्रस्ट पीपल इमिडिएटली. ते थोडंसं आय डोंट नो, मला हे एक वाटलं. आणि डिसिप्लिन नसतं लोकांमध्ये, हे असं वाटलं मला. वेळेचं महत्त्व नाही आहे आणि स्वतःपुरताच विचार करणं. हां स्वतःपुरता विचार करतात. ते मला म्हणलं नाही पाहिजे पण तसं आहे. ओके. आणि सर, आजची जी तरुण पिढी आहे त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तरुण पिढी एक्सेलंट आहे. जेनझी इज गुड, फार ऊर्जावान आहे. पण थोडं सोशल मीडियामुळे कधी कधी इन्फ्लुएन्स होतात. ते नाही झालं पाहिजे. त्यांच्याकडे भरपूर ऊर्जा आहे, त्यांच्याकडे भरपूर संसाधनं आहे, त्यांच्याकडे इन्फॉर्मेशन भरपूर आहे. पण त्यांना क्लॅरिटी ऑफ एम पाहिजे. जीवनात तुमच्या पर्पज पाहिजे, तुम्हाला काय करायचं तुमचं क्लॅरिटी ऑफ एम पाहिजे. तुम्ही चाहे डॉक्टर बना, इंजिनियर बना, ऑफिसर बना, MPSC करा, तुम्ही चाहे शेतकरी व्हा, तुम्ही पॉडकास्ट करा पाटील सारखे, बट डू युअर एम शुड बी क्लिअर. ते क्लिअरिटी ऑफ एम नाही आहे, थोडं भरकटतात काही मुलं. आणि एम क्लिअर असल्यानं तुम्ही त्यावरती सेकंड आहे कन्सिस्टन्सी, सातत्यपणा. जसं कासव असतो का नाही, तो कन्सिस्टंटली लगा हुआ आहे, तसं तुम्ही करा. ओके. आणि तिसरं तुमचं हार्डवर्क, तुम्हाला सक्सेस तुम्हाला मिळणार आहे. आणि थोडंसं तुम्ही आजची जो जनरेशन आहे देशाबद्दल थोडं अवेअर राहा. आपले जे चांगले लीडर्स आहेत, शिवाजी महाराज, वेगवेगळे आपले प्रेरणादायी आपले जे लोक आहेत त्यांच्याकडनं शिका आणि आपल्या देशासाठी काहीतरी करा, स्वतःसाठी काहीतरी करा. ही माझी तुमच्या सांगायची इच्छा आहे. ओके. आणि सर, जे मुलं आहेत की ज्यांना समजा तुमच्यासारखंच एक आर्मी ऑफिसर व्हायचं आहे, ज्यांना NDA मध्ये जायचं आहे, SSB मध्ये जायचं आहे, तर त्यांच्यासाठी काय सांगाल? त्यांना काय ॲडवाईस द्याल? त्यांना मी सांगेन की मला माझ्यासोबत जॉईन व्हा, मला भेटा, किंवा माझ्यासारख्या चांगल्या ऑफिसर्सना कुठं तुम्ही ओळख असेल जा, ऑफिसरकडनं जा. की तुम्हाला एक ऑफिसर, देखो, टू बी एन ऑफिसर यू हॅव टू बी ट्रेन बाय एन ऑफिसर. तुम्हाला ऑफिसर असेल, तुमच्या ऑफिसच्या हाताखाली तुम्ही ट्रेनिंग घेतलं पाहिजे. आता भरपूर इन्स्टिट्यूट आहेत, भरपूर लोक आहेत जे सांगतात, गायडन्स करतात. एका डॉक्टरच्या हाताखाली असेल तर डॉक्टरची काम शिकू शकतो ना, नाही? तसं माझं म्हणायचं आहे की तुम्ही मला पोहोचा, कॉन्टॅक्ट करा, किंवा तुम्ही ऑफिसर कुणी असेल त्यांच्याकडे तुम्ही मार्गदर्शन घ्या, गायडन्स घ्या. तुमच्याकडे भरपूर ऊर्जा आहे जे जॉईन करण्यासाठी
उत्सुकता आहेत त्या ऊर्जेला आम्ही एक दिशा देऊ आणि तुम्हाला सांगू की NDA कसं करायचं, SSB कसं करायची, आणि तुम्ही पण माझ्यासारखं ऑफिसर व्हा. आणि मला वाटतं की माझ्यापेक्षा चांगलं तुम्ही जीवनामध्ये काय करा. येस, आणि त्यासाठी तुम्ही नुकतंच मला वाटतं ट्रेनिंग इन्स्टिट्यूट पण चालू केलं. येस, माझं ट्रेनिंग इन्स्टिट्यूट केलं मी. हडपसरला पुण्यामध्ये आहे माझं ऑफिस, आणि बाकी ग्राउंड सगळं आहे. जे पण मुलं इच्छुक असतील तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला मार्गदर्शन 100% करेन. येस, आणि सर खरंच थँक्यू सो मच पुन्हा एकदा आमच्या सगळ्या श्रीमंत परिवाराकडून की तुम्ही तुमचा एवढा व्हॅल्युएबल टाईम काढला आणि आमच्या ऑडियन्ससाठी दिला, आणि जे काही तुमचे एक्सपिरियन्सेस होते ग्राउंड रिॲलिटीवरचे ते सगळे मनमोकळेपणाने शेअर केले. खरंच थँक्यू सो मच तुम्हाला. आय होप हे तुमच्या प्रेक्षकांना आणि सर्वांना प्रेरणादायी असावे, आणि मला वाटेल काय 2 मुलंही यातनं ऑफिसर बनले किंवा 4 मुलंही ऑफिसर बनले तर माझं सौभाग्य आहे, मला छान वाटेल. थँक्यू. जय हिंद. जय हिंद सर. तर मंडळी, जर तुम्ही अजूनही हा पॉडकास्ट पाहत असाल, आणि मला 100% खात्री आहे की तुम्ही शेवटपर्यंत हा पॉडकास्ट नक्कीच पाहिला असेल, कारण सरांचे जे एक्सपिरियन्सेस होते ते खरंच अंगावरती काटा आणणारे होते. म्हणून जर तुम्ही अजूनही हा पॉडकास्ट पाहत असाल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा, आणि जे काही तुमच्या जवळचे व्यक्ती असतील, काही तरुण मुलं असतील की ज्यांना भविष्यामध्ये आर्मी ऑफिसर व्हायचं आहे किंवा NDAमध्ये जायचं आहे, सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये जायचं आहे, त्या सगळ्यांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. म्हणजे त्यांना एक प्रेरणा पण मिळेल, आणि जर समजा त्यांना करिअर गायडन्स हवं असेल तर ते आपल्या सचिन सरांशी कॉन्टॅक्ट करू शकतात. त्यांच्या ज्या काही डिटेल्स आहेत त्या मी डिस्क्रिप्शनमध्ये कमेंट बॉक्समध्ये मी ॲड करून टाकेल. त्यांनी काय होईल की तुम्हाला एक हेल्प होईल, प्रॉपर गायडन्स मिळेल. कारण सरांनी जसं सांगितलं की जर तुम्हाला ऑफिसर व्हायचं असेल तर तुम्हाला ऑफिसरकडूनच ट्रेनिंग घ्यावं लागेल. तर तुम्हाला एक ट्रस्टवर्दी जर गायडन्स हवं असेल तर तुम्ही सरांशी कॉन्टॅक्ट करू शकतात. आणि हा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आपण पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. थँक्यू सो मच.